नमस्कार, मी शुभम शिंदे। सीएम मला तुमच्याशी बोलायचं या लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। कोरोना महामारीचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला। लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडली, मात्र सर्वात मोठी जीवितहानी आपण सर्वांनी अनुभवली। कोणी आपला मुलगा गमावला, कोणी आई-वडील, कोणी भाऊ, तर कोणी जवळचे नातेवाईक गमावले। कोरोना महामारीच्या या खुणा कधीच पुसू शकत नाहीये। कोरोनामुळे राज्यात 1,43,000पेक्षा जास्त बाधितांचा मृत्यू झाला आहे। राज्य सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीला 50,000च्या मदतीची घोषणाही केली आहे। कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित परिवाराकडे ही रक्कम देण्यात येण्याचं आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलं। आता कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय। कोरोनामुळे जे मृत्यू झाले होते त्यातील काही परिवारांना ही रक्कम मिळाली आहे, तर काहींना अद्यापही ही रक्कम मिळालेली नाहीये। असे काही परिवार आहेत ज्यांच्या घरातील अनेक सदस्य कोरोनाच्या विळख्यात येऊन मृत्युमुखी पडलेत, मात्र राज्य सरकारकडून मिळणारा दिलासा अद्याप देखील त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये। त्यामुळे मदत कधी मिळणार हाच प्रश्न कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबासमोर उभा ठाकलाय आणि आज हाच प्रश्न आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतोय। पाहुयात, सीएम मला तुमच्याशी बोलायचंय। तर पहिल्यांदा आपण जाऊयात औरंगाबादेतून आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत आहेत। सचिन, कोरोनाच्या काळात औरंगाबादची बिकट परिस्थिती आपण सर्वांनी पाहिली। रुग्णांना बेड्स मिळत नव्हते, औषधं देखील मिळत नव्हते। आता परिस्थिती सावरली आहे। कोरोनाने औरंगाबादेतील किती मृत्यू झाले होते, सरकारने जाहीर केलेली मदत किती कुटुंबांना मिळाली आहे आणि आतापर्यंत किती कुटुंब वंचित राहिलेत, याची माहिती काय आहे? कोरोना काळामध्ये एवढी भयानक परिस्थिती निर्माण झालेली होती की रुग्णांची संख्या वाढायची, परंतु त्यांना ऑक्सिजन मिळत नव्हता, बेड मिळत नव्हता, व्हेंटिलेटर देखील मिळत नव्हतं। आणि एवढंच काय तर आपण एवढी भयानक परिस्थिती ही कधीही पाहिलेली नव्हती जी कोरोना काळामध्ये पाहायला मिळालेली होती। परंतु यामध्ये सर्वात जास्त हाल जर असतील ते रुग्णाचे आणि त्यापेक्षाही जास्त हाल जे आहेत हे नातेवाईकांचे झालेले होते, कारण आपला रुग्ण घेऊन जायचा कुठं आणि कसा जायचा हा कोरोना काळामध्ये खूपच भयानक प्रश्न निर्माण झालेला होता। परंतु तरी सुद्धा उपचार घेत असताना काही रुग्णांचे हे बळी गेलेले होते, कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। परंतु अद्यापही त्या रुग्णांच्या नातेवाईकांना कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाहीये। त्यामुळे ते नातेवाईक अजूनही त्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। ऑनलाईन अर्ज सादर केला तरी सुद्धा त्यांना तो अर्ज कधी सबमिट होतोय किंवा कधी तो नुकसान भरपाई पोहोचते या प्रतीक्षेतच आहेत। आपल्यासोबत तेच असे काही नुकसान झालेले नागरिक आहेत की त्यांच्या घरातील सदस्य गेला, परंतु त्यांचा अजूनही मदत मिळालेली नाहीये। भाऊ, काय सांगाल, तुमच्या घरातील कोण सदस्य हे दगावलेले होते आणि मदत अजूनही मिळालेली आहे का? काय त्रास होतोय आता तरी? माझ्या आजी या कोविडमध्ये एक्सपायर झालेल्या होत्या। मे महिन्यामध्ये त्या मागच्या वर्षी एक्सपायर झालेल्या आहेत। मी डिसेंबरमध्ये कोविडच्या त्या म्हणजे मदतीच्या फंडसाठी ऑनलाईन अप्लाय केलेला आहे, परंतु अद्याप आता 3 महिने झालेले आहे। परंतु ऑनलाईन स्टेटसला ते असं दाखवते की ती फाईल जी आहे महानगरपालिकेकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे डायव्हर्ट करण्यात आलेली आहे, परंतु तिथे गेला असता ते स्टेटस शो होत नाही म्हणून असं ते सांगतायत। मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून की त्यांनी ही योजना म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी फुल न फुलाची पाकळी म्हणून चांगली आणलेली आहे, परंतु त्या संबंधित विभागाकडे लक्ष देऊन की या ज्या फंड आहे हा लवकर वितरित करावा ही नम्र विनंती। नक्कीच मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष द्यायला हवं। एक दुःख आहे की आपल्या घरातील सदस्य दगावला, परंतु दुसरा त्रास हा होतो की तुम्हाला फेऱ्या माराव्या लागतात, अधिकाऱ्यांना भेटावं लागतं, तरी सुद्धा तुमचं काम होत नाहीये। किती फेऱ्या मारल्यात आणि काम कधीपर्यंत व्हायला अपेक्षित आहे तुम्हाला? मी सध्या 3 फेऱ्या मारल्यात। तसं पाहिलं तर माझ्यासारख्यांची तरी समजा परिस्थिती ठीक आहे, परंतु जे आम्ही आता सोशल वर्कमध्ये असताना आम्ही बघतो की बऱ्याचशा गरीब लोकांना या मदतीचा फार मोठा एक आधार होणार आहे, कारण की बऱ्याचशा जणांनी कर्ज घेऊन रुग्णांचे उपचार केलेले आहेत, परंतु त्यांना या उपचाराच्या वेळी जो खर्च लागलेला आहे त्यांनी ते व्याजाने काढून किंवा कर्जबाजारी होऊन तो उपचार केलेला आहे। त्यांना ही जर मदत भेटली तर त्याचा भरपूर फायदा त्यांना होऊ शकतो। आपला माणूस गेला याच्या वेदना तर खूपच होत आहेत, परंतु आणखी वेदना होत आहेत त्या म्हणजे नुकसान भरपाई मिळत नाहीये, फेऱ्या माराव्या लागतात। काय परिस्थिती आहे तुम्ही पाहताय की ज्यांच्या घरातील रुग्ण दगावला त्यांना अजूनही मदत मिळत नाहीये, ते कर्जबाजारी झालेत, परंतु ती मदत अजून पोहोचली नाहीये। आपल्या चॅनलला सर्वप्रथम ज्वलंत प्रश्न आहे सर, आपण जो लावून धरला आजच्या काळात सुद्धा, कारण की कोरोनाचं जे प्रसार आहे तो कमी झाला म्हणतात,
परंतु खरोखरच जे कर्ता पुरुष एखाद्या घरातून ज्यावेळेस निघून जातो त्यावेळेस त्या घरावर कशा प्रकारे संकट ओढावलं जातं आणि त्या घरावर काय परिस्थिती होती, अक्षरशः कर्जबाजारी होतात, परंतु त्या कुटुंबामध्ये कोरोना झाला म्हणून सर्वप्रथम नातेवाईक मित्रमंडळी कोणी येत नाही. वाटेल त्या गोष्टीचे सामाजिक त्यांचे मानसिक खच्चीकरण होतं, सामाजिक खच्चीकरण होतं, पूर्ण घोड कोसळून जातं सर. त्यामुळं आपल्या माध्यमातून मी पुन्हा विनंती करतो की जी काही अंमलबजावणी प्रशासन करते जी विभाग आहे त्यांनी लवकरात लवकर जी काही फंडिंग आहे, जी योजना आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी, डोर पर्यंत. उदाहरण पाहिलं होतं, ते उदाहरण असं होतं की ती महिला कर्जबाजारी झाल्या, त्याच्यावर काय दिवस येत आहेत, त्या घरातील जेव्हा सदस्य निघून जातो, काय परिस्थिती सध्या? खूप भयावह परिस्थिती सर. हा जे दुःखाचा डोंगर आहे हे कोणावरही वेळ येऊ नये, खूप भयावह परिस्थिती राहते. कारण की त्यांचे अक्षरशः त्यांच्या खाण्यापिण्याचे सुद्धा हाल होतात, इथपर्यंत परिस्थिती होती. ही जी योजना आहे ह्या योजनेचं नक्की स्वागत आहे, परंतु खऱ्या अर्थाने ही योजना डोर टू डोर गेली पाहिजे, लोकांच्या घरापर्यंत हे सगळे जे काही आर्थिक नुकसान, जे आर्थिक फंडिंग आहे ते पोहोचलं पाहिजे सर. ज्यांचं नुकसान झालंय त्यांना मिळायला पाहिजे. परंतु तुम्ही चित्र पाहिलंय, एवढं भयानक चित्र अजूनही पाहायला मिळतंय, कारण ज्यांची रुग्ण गेलेत ते कर्जबाजारी झालेत, परंतु त्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. काय सांगाल मुख्यमंत्री साहेबांना? आमच्या माम भाऊ वारला तिची परिस्थिती अशी बेकार आहे का ती स्वतः भांडे कामाला जाती, लहान लहान लेकरं आहे, म्हणजे भाडं द्यावं लागतं आणि ते जेव्हा फॉर्म वगैरे भरले ते काही अजून भेटले नाही. खूप परेशान आहे ती बाई. अजून नातेवाईक तर येतच नाही पाहायला, काही असं झाल्यामुळं मग ते जरा कर्जबाजारीन 25,000 रुपये महिना म्हणजे रोज चालू होता याला कमलाईन बाजारला. ते पैसे म्हणजे व्याजा बट्ट्याने काढून ते बिचारी पोट भरेल त्या लेकराचं. नक्कीच आपण पाहू शकतो एवढी भयानक परिस्थिती जी आहे. एक रुग्ण होता, तो रुग्ण 25,000 रुपये एका दिवसाला त्याला उपचाराची पद्धतीही काही रुग्णालय घेत होते. अजूनही ते कर्ज फेडलेलं नाहीये, कारण त्या महिलेकडे असेल किंवा इतर सदस्य असतील त्यांच्याकडे पैसे नाहीयेत. म्हणजे एकीकडे कर्जाचा डोंगर, दुसरीकडे आपला रुग्ण गेला याची वेदना, आणि तिसरं जर पाहिलं गेलं तर अजूनही ही मदत मिळत नाहीये. यामुळे खूपच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोय. ठीक आहे, तर औरंगाबाद येथील एकंदरीत परिस्थिती आपण पाहिली तर आता कल्याण डोंबिवली विभागामध्ये देखील आमचे प्रतिनिधी सुरेश काटे आपल्यासोबत आहेत. सुरेश, कल्याण डोंबिवली विभागामध्ये कोरोनानं किती मृत्यू झाले होते, सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली मदत किती जणांपर्यंत पोहोचली आणि अद्यापर्यंत किती जण या मदतीपासून वंचित आहेत? नक्कीच शुभम, राज्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवलीमध्ये हजारो लोक जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच काल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी देखील मी चर्चा केलेली आहे. मात्र त्यांनी आकडेवारी सांगण्यामध्ये कुठेतरी म्हणजे त्यांनी आकडेवारी सांगितलेली नाही. एकंदरीतच किती लोकांनी अर्ज केलेले आहेत, लोकांची काय परिस्थिती आहे याबाबत देखील मी आढावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणच्या आरोग्य विभागाने टोलाटोलीची उत्तरं दिले. मात्र माझ्यासोबत आज कल्याणमधील एक आमचे सहकारी होते, अमित जंगम हे पत्रकार होते, आणि त्यांच्या कुटुंबामध्ये स्वतः अमित आणि त्यांचे वडील हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर आता यांच्या घरामध्ये फक्त अमितची आई, त्यांची पत्नी आणि एक छोटीशी 10 वर्षाची मुलगी आता ह्या परिवारामध्ये आहे. अत्यंत हे सगळं बोलताना अंगावरती शहारे येतात. खरोखरच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हे सगळी घटनाक्रम कसा होता. काय सांगाल, एकंदरीतच आता कशा पद्धतीचं जीवन तुमचं या ठिकाणी सुरू आहे? मी नैना जंगम, माझे पतीही एक रिपोर्टर होते. आज मला वाटलं नाही अशी वेळ माझ्यावर येईल, पण एक दिवस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आदल्या दिवशी माझ्या सासरे गेले आणि एक दिवसाआडच माझ्या पतीचे दुसऱ्याच दिवशी निधन झाले. अशी आमच्यावर आपत्ती ओढवली. आज आम्ही कुटुंबात तिघीच जणी राहतो आणि माझ्यावर सगळी जबाबदारी आली आहे. जो प्रसंग माझ्यावर आला तो कुठल्या कुटुंबावर येऊ नये असं मला वाटतं आहे. आणि आम्ही जे शासनाकडचे बरेचसे जे 50,000ची स्कीम वगैरे होती ह्याच्यात ऑनलाईन फॉर्म भरला आहे, पण आजपर्यंत ते आमच्यापर्यंत पोहोचलंही नाही आहे असं मी सांगू इच्छिते. मला तू काय सांगशील, काय शाळेमध्ये जातेस, काय आता एकंदरीत कसं वाटतंय तुला हे सगळं? मस्त वाटतंय. वडील गेल्याच्या नंतर काय? वडील गेल्याच्या नंतर मम्मी मला सांभाळते. नंतर माझ्या पायावर उभं राहायचं आहे मला. आई, काय सांगाल या सगळ्या दुःखातून आज तुम्ही सावरताय आणि सरकारने 50,000 रुपये द्यायची मदत जरी जाहीर केली असेल ती आत्तापर्यंत आपल्यापर्यंत मिळालेली नाही आहे, मात्र हे सगळं दुःखाचा सामना तुम्ही करताय? म्हणजे मी बोलूच शकत नाही. खरं म्हणजे माझा आज मुलगा, तरुण मुलगा, माझे मिस्टर, म्हणजे मला पण झाला होता, पण आता हे देवाने सगळं मला हे सगळं
निभवण्यासाठी आणि बघण्यासाठी ठेवलेलं आहे. म्हणजे खूप मोठी जबाबदारी माझ्यावरती टाकून गेलेली आहे. आज माझा मुलगा पत्रकार होता, खूप त्याचं नाव होतं सगळीकडे. आम्ही जंगम म्हटलं का सगळे ओळखायचे, आईवडिलांना नाही पण त्याला इतके ओळखायचे की बस. आज असा प्रसंग आला की आम्ही तिघीच लेडीज घरामध्ये, माझी सून, नात आणि मी. त्याला असं वाटत नव्हतं की मी जाईल म्हणून. खूप अपेक्षा होती त्याला जगण्याची आणि पुढे सगळं त्याला हे सगळं काम करायची खूप इच्छा होती, त्याला पुढे जायची खूप इच्छा होती. त्याने दुसरं कुठलं पैशाची कधी अपेक्षा नाही केली, पण काम मात्र मनापासून तो करत होता. आज दुसऱ्या लाटेमध्ये असं झालं की आमच्या घरामध्ये म्हणजे 5 जण गेले. त्याचे काका गेले 3 आणि माझे मिस्टर आणि माझा मुलगा, असे 5 जण एका वर्षामध्ये असं झालं. आणि काका गेल्यामुळे तो खूपच घाबरून गेला. तेव्हापासून तो घाबरत राहिला आणि मग त्याला स्वतःला झालं आणि त्याला असं वाटायला लागले की माझ्यामुळे माझ्या आईवडिलांना पण झालं. वडील तर चांगले होते पण खूपच हे झालं. आणि आता जी सरकारने जी ती स्कीम काढलेली आहे ती स्कीम आमच्यापर्यंत तर काही अजून पोचलेली नाही आहे, पण मला असं वाटतं की मिळावं आम्हाला काहीतरी, सरकारकडून काहीतरी मदत मिळायला पाहिजे असं मला वाटतं. पण आतापर्यंत अजून तर काहीच नाही मिळालेलं. शुभम, नक्कीच एकंदरीतच अमित जंगम हे जे आपले पत्रकार होते यांच्या कुटुंबातील जवळपास 5 सदस्य जे आहेत ते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच हे अत्यंत वेदनादायक जी घटना आहे ती या कुटुंबामध्ये घडलेली आहे. शुभम, तर एकंदरीतच कल्याण डोंबिवली विभागातील ही परिस्थिती आपण पाहिलेली आहे. कोरोनानं ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा देखील आता प्रश्न तयार झालाय. शासनाची मदत आतापर्यंत या कुटुंबांपर्यंत पोहोचलेली नाहीये. इगतपुरीमधला आढावा आपण घेऊयात. इगतपुरीमध्ये आपले प्रतिनिधी विकास काजळे आहेत. विकास, इगतपुरीमध्ये देखील विदारक चित्र कोरोनाच्या कालखंडात आपण पाहिलेलं होतं. साधारणतः किती जणांच्या मृत्यूची नोंद आहे कोरोनामुळे, मदत किती जणांपर्यंत पोहोचली आहे आणि ज्यांच्यापर्यंत पोहोचली नाहीये त्यांची शासनाकडे काय मागणी आहे? निश्चितच शुभम, इगतपुरीचा जर आढावा घेतला तर काल आम्ही आरोग्य विभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळाला नाही. कारण आरोग्य विभागाकडनं प्रतिसाद जर दिला गेला असता तर त्यांची पोलखोल देखील झाली असती, त्यामुळे त्यांनी आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाहीये. परंतु अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातील जर सध्याची परिस्थिती बघितली तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळी परिस्थिती अलबेल आहे का असा प्रश्न पडतो. कारण सत्ताधारी पक्ष असू द्यात किंवा विरोधी पक्ष असू द्यात, त्यांनी ह्या प्रकरणांकडे लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येक घरातील एक व्यक्ती ही कुटुंबातून गेलेली आहे, कर्ते पुरुष गेलेले आहेत आणि घरावरती काय परिस्थिती येते याचं जे काय आपण अनुभव म्हणतो हे त्या घरावरती जी परिस्थिती आहे तेच सांगू शकतात. माझ्याकडे एक असं कुटुंब आहे की त्या घरातील दोन्ही कर्ते पुरुष म्हणजे 23 एप्रिलला त्यांना 23/3ला त्यांची आई वारलेली आहे आणि त्याच्या 5 दिवसांनी वडील एक्सपायर झाले आणि 3 भावंडांचं जे 5 भावंड आहेत त्यांचं हे कुटुंब आहे, हे तिन्ही अनाथ झालेले, कोणीही घरामध्ये कर्तपुरुष नाहीये. ताई, काय सांगाल तुम्ही, की काय परिस्थिती आहे? आमच्या घरामध्ये माझी आई एक्सपायर झाली, त्याच्या 5 दिवसानंतरच माझे वडील पण एक्सपायर झाले. घराची पूर्ण जबाबदारी माझ्यावरती आली आहे. शिक्षण थांबलं आहे, भावंडांना सांभाळायचं आहे, येण्याची काहीच मार्ग दिसत नाही समोर. तू काय करते सध्या? मी M.Com आहे आता. शिक्षण सोडलं? हो, सोडलं. आता दोन्ही भावंडांची जबाबदारी तुझ्यावर आली. हो. तू आता काय जॉब करते? मी आता सोनोग्राफी सेंटरमध्ये रिपोर्टिंगला. जी शासनाची जी मदत आली ते पैसे तुम्ही भरले होते का? तो फॉर्म आम्ही भरला होता. हां. मम्मीचे पैसे आलेत, पप्पांचे अजून आलेले नाही. पैसे आलेलेच नाहीये. तू काय करतो आता? मी कंपनीत आहे आता. कंपनीत. अच्छा, शिक्षण सुटलं? शिक्षण सुटलं. आई वडील गेले? आई वडील गेले. शेती वगैरे आहे घरी? शेती नाही, काहीच नाही. काहीच. आता पुढचं कसं जगायचं? काही पुढचं आता हेच यांचं सर्व. शासनाकडनं काही अपेक्षा आहे का? शासनाकडे आता शासनाने जी मदत केली ती चांगली, जी मदत केली तर असं. अच्छा. हो. दीदी, तू काय सांगशील नेमकं? काय करते तू? मी TY झाले माझं. TY झालं. आता शिक्षण घेते आता? नाही, आता घरीच. आता घरीच आहे, घर सांभाळते. अच्छा. काय पुढं, काय शासनाकडनं काय मदत झाली पाहिजे आणि कसं पुढं जायचं, काय ठरलंय का आता? शासनाकडून एकच अपेक्षा आहे की निदान एकाला तरी त्यांनी जॉब द्यायला पाहिजे. आमच्या घरातून कोणी जरी एक जरी झालं तरी पण येण्याचा मार्ग मोकळा होऊन जाईल असं.
शुभम, परिस्थिती जर बघितली तर अक्षरशः त्या ताईच्या डोळ्यातून पाणी येत आहे आणि यांच्या दुःखावरती आपण फक्त हे जे आहे फक्त आपण त्याच्यावरती इलाज करू शकतो आणि आपले काही शब्द सांगू शकतो, पण शासनाने यांच्याकडे खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची गरज आहे. कारण शिक्षण सुटलेले आहेत आणि आता पोटाचा प्रश्न पडलेला आहे. घरातील 2 व्यक्ती गेलेले आहेत आणि तिघांचे पण जेमतेम वय जर बघितले शुभम तर 21, 18 आणि 16 वर्षाचे हे तिन्ही बालक आहेत. आणि एवढ्या कमी वयामध्ये जर इतका मोठा डोंगर कोसळल्यानंतर काय परिस्थिती येते, हे जे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आहेत यांनी याकडे लक्ष घालून यांना काय मदत करून देता येतील. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात प्रत्येक पाड्यावरती ही परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे पुढे प्रशासन काय निर्णय घेतं आणि यांचा तो जो काही निधी 50,000चा आहे तो निश्चितच पुरेसा नाहीये हे तर सांगू शकतो. कारण दोघांचा मिळून जवळपास 3.5 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि ते देखील व्याजाने घेतलेले पैसे हे आता कमवून फेडत आहेत. त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहील. शुभम. पिंपरी चिंचवडमधून आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे आहेत. सुशांत, पिंपरी चिंचवडमधील कोरोना मृतांची आकडेवारी किती आहे? किती जणांना आतापर्यंत शासनाच्या वतीनं जाहीर केलेली मदत मिळाली? ज्यांना मिळाली नाही त्यांच्या व्यथा नेमक्या काय आहेत? त्यांची शासनाकडे मागणी काय आहे? नक्कीच शुभम, पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील कोरोनाची परिस्थिती भीषण होती आणि ह्या परिस्थितीमध्ये अनेक जणांना ह्यामध्ये मृत्यू आलेला आहे. हजारो लोक आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत. काही जे स्लम एरियामध्ये राहणारे गरीब कुटुंब आहेत त्यांच्यातला जो करता धरता पुरुष होता घरातला त्याचा देखील यामध्ये मृत्यू झालेला आहे. आणि ह्याच्यामुळे जे घरची परिस्थिती आहे ती अगदी बिकट झालेली आहे. आपल्यासोबत इथले सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी देखील अनेक वेळा त्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगणार, कोरोनामध्ये परिस्थिती बिकट झाली आणि आता कुटुंबांचे खूप हाल होतात हे तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलंय. प्रशासनाकडे काय मागणी करता? एक तर महामारी होती, यामध्ये राज्यामध्ये जवळपास 1,43,000 दुर्दैवी बळी गेले. पिंपरी चिंचवड शहरामध्ये साधारणतः 6,500 ते 7,000 लोक मृत्युमुखी पडले. अशा स्थितीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माननीय आयुक्त असतील किंवा राज्याचे मुख्य सचिव असतील यांना आदेश दिले की कोविडच्या काळामध्ये ज्यांचे मृत्यू झाले त्यांना 50,000 रुपये जो काही शासनाने जाहीर केलेला निधी आहे तो लवकरात लवकर द्यावा असे सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा महापालिका स्तरावरचे आरोग्य अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून हे फॉर्म भरण्यात आले. ते फॉर्म जिल्हाधिकाऱ्यांकडे सबमिट करण्यात आले. त्यातील काही लोकांना निधी तो मिळाला, मात्र आजही काही लोकांना तो निधी मिळालेला नाही, ते प्रतीक्षा करतायत. अशा स्थितीमध्ये आज कोविड महामारी आणि त्या माध्यमातून 3 लाटा कोविडच्या झाल्यात, 2दा लॉकडाऊन झालेला आहे. जीएसटी नोटबंदीमध्ये विपरीत अशा प्रकारचा परिणाम प्रत्येक सर्वसामान्य माणसावर झालेला आहे. महागाई प्रचंड वाढते, गॅसचे दर, पेट्रोलचे, डिझेलचे वाढलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मेटाकुटीला आलेले लोक, त्यामध्ये दुर्दैवाने त्यांच्या घरातले करते लोक गेलेत, मृत्युमुखी पडलेत. कोविड महामारीच्या काळामध्ये जाहीर केलेली 50,000ची रक्कम शासनाने माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन तत्काळ देण्याची व्यवस्था केली तर मोठा दिलासा त्या दुर्दैवी कुटुंबाला मिळेल अशा प्रकारची आमची आणि नागरिकांची भावना आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी यावरती गंभीरपणे विचार करून ठोस अशी कृती करावी अशी आमची मागणी आहे. नक्कीच मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन यांना मदत करावी. काय सांगणार, अनेक या पिंपरी चिंचवड परिसरामधील लहान मुलांचं शिक्षण ज्याच्यावरती अवलंबून होतं, जे घरचा पुरुष होता तोच गेलेला आहे. नंतर त्यांचं शिक्षण असेल किंवा जीवनात अनेक अडचणी येतात, ते तुम्ही पाहिलंय. काय तुम्ही मागणी करता? राज्य सरकारनं कोरोनाच्या काळामध्ये जे काम केलं ते खरं पाहिलं तर त्याचे खूप स्वागत आहे. परंतु सरकारनं ज्या काही घोषणा केल्या त्या घोषणाची एकही अंमलबजावणी झालेली नाही. आज आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील अनेक झोपडपट्ट्यामध्ये जातो, त्या कुटुंबामधला एक ना एक त्या ठिकाणी व्यक्ती मृत पावलेला आहे, कोरोनाचा बळी गेलेला आहे. गेल्या काही दिवसापासून त्या लोकांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म देखील भरलेले आहेत, परंतु ऑनलाईन फॉर्म भरलेले असताना ते अपात्र दाखवतात. त्यांना कसल्याही प्रकारची राज्य सरकारकडून नोटिफिकेशन आलेलं नाही आणि 50,000 तर सोडा 1 रुपया देखील राज्य सरकारनं दिलेला नाही. म्हणून आपल्या माध्यमातून आम्हाला राज्य सरकारला सांगायचं, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं की ज्यांचं हातावर पोट आहे, ज्यांची गरिबी आहे, ज्यांच्या लेकरांचा शिक्षणाचा प्रश्न आहे, त्या सर्व बाबींचा विचार करून आपण तात्काळ त्या ठिकाणी गोरगरिबांच्या खात्यामध्ये ज्यांचा कोरोनाने बळी गेलाय अशा कुटुंबांना त्या ठिकाणी 50,000ची आर्थिक मदत करणं गरजेचं आहे. नक्कीच
सरकारने लवकरात लवकर ह्या सर्व जणांना मदत करणं गरजेचं आहे. नाहीतर इथून पुढच्या काळामध्ये देखील अनेक भीषण परिस्थिती त्या लोकांवरती येईल. शुभम. ठीक आहे, आता आपण जळगावमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याचा देखील आढावा घेऊयात. जळगावमधून आपले प्रतिनिधी मंगेश जोशी आपल्यासोबत आहेत. मंगेश, जळगावमध्ये काय परिस्थिती आहे? आतापर्यंत किती कुटुंबांना मृतांचं जे अनुदान होतं सरकारच्या वतीनं जाहीर केलेलं 50,000ची मदत ती आतापर्यंत मिळाली आहे का? जर मिळाली नसेल तर आता ते कुटुंब कशा प्रकारचा पाठपुरावा करतायत आणि प्रशासनाच्या वतीनं त्यांना कोणती उत्तरं मिळत आहेत? नक्की शुभम, आपण बघतोय खरं तर कोरोना काळात दुर्दैवी अशा जवळपास राज्यातील 1,43,000 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. खरं तर अनेक कुटुंब जे आहेत त्यामुळे खरं तर रस्त्यावरती आलेले आहेत. अनेकांचा कुटुंबाचं छत्रछाया गेलेलं आहे, आधार गेलेला आहे. त्यामुळे मात्र अशा कुटुंबियांना जे कोरोनाने मृत्यू झालेले आहेत ते कुठेतरी राज्य सरकारने एक आर्थिक स्वरूपाची मदत जाहीर केलेली होती. मात्र अनेक कुटुंब देखील आज त्या आर्थिक मदतीसाठी झिजत आहेत. आपल्यासोबत काही अशाच कुटुंबातील नातेवाईक आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. तर आपण बघतोय खरं तर राज्य सरकारने जी काही मदत जाहीर केलेली होती ती मदत मिळाली आहे का, त्याकरता आपण काय प्रयत्न केलेले आहे आणि किती पट लोकांना ते आतापर्यंत मदत मिळालेली आहे? कसं आहे की कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेकांनी आपलं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आपण बघितलेलं आहे. आणि हा दुःखाचा गाव चालू असताना त्या जखमीवर मलम लावण्याचं काम या शासनाने 50,000 रुपयाचं अनुदान देऊन केलेलं आहे. बरं, तुम्ही जखमीवर मलम लावता, त्या मलमाची क्वालिटी 50,000 रुपये फक्त, अगदी हलक्या प्रतीचा मलम लावलेला आहे. त्या ठिकाणी मी स्वतः साई निर्मल फाउंडेशनच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यामध्ये अनेकांची प्रकरण स्वतः केलं, त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. अतिशय काटेकोरप्रमाणे जे काही दस्तावेज आणि काही कागदपत्र लागत होते ते आपण त्या ठिकाणी ऑनलाईन सबमिट केले. ऑनलाईन सबमिट करत असताना त्या ठिकाणी साईट्स हॅक झाल्या, साईट बंद पडल्या. साईट बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी आपण स्कॅनिंग करून वगैरे सगळे डॉक्युमेंट केले. डॉक्युमेंटमध्ये क्युरी निघाल्या काही दिवसांनी. क्युरी अशा पद्धतीची होते की चेकबुक तुम्हाला कॅन्सल चेक त्या ठिकाणी द्यावा लागत होता. मला सांगा, एखाद्या कुटुंबप्रमुखाला एखादे म्हातारे ज्येष्ठ नागरिक आहे, बरेचशांनी आपले पती गमावलेले आहेत, ज्यांना अशिक्षित लोक आहेत त्यामध्ये काही बरेच जण, त्यांना चेकबुक मिळायला खूप प्रॉब्लेम झाला. त्यांचे अकाउंट्स नव्हते, त्यांचे चेकबुक नव्हते, चेक जमा केल्याशिवाय तुम्ही अनुदान देत नव्हते. अशा या आणि अनेक अशा ठिकाणी इतक्या क्युरी त्या ठिकाणी त्या प्रमाणात काढल्या आहेत. आणि मोस्ट ऑफ जळगाव जिल्ह्यामध्ये मी म्हणतो 10% प्रकरण सँक्शन झाले असतील, अजूनही 90% प्रकरण सँक्शन झालेले नाहीत. क्युरी आहे. शासनाने जर ही योजना काढली तर शासनाचं कर्तव्य होतं. यामध्ये अजून एक प्रामुख्याने आम्ही ऑब्झर्वेशन केलं की त्यामध्ये अनेकांना फिरवण्यात आलं. आपल्याकडे कोरोनाचं सर्टिफिकेट नाही, डेथ सर्टिफिकेट कोरोना लिहिलेलं नाही आहे, कोविड दिलेलं नाही आहे, तुम्ही तुमच्या स्थानिक नगरपालिकेचं कोविडचं सर्टिफिकेट वेगळं आणा, त्यातल्या तुमचं आधार कार्ड नाही. माझ्याकडे अशी एक केस होती की त्या मृत व्यक्तीचं आधार कार्ड नव्हतं, त्यामुळे त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी अक्षरशः आता तो नाद सोडून दिलेला आहे. अशा अनेक त्रुटी अडचणी या ठिकाणी येत आहेत. मला माननीय मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे आणि विनंती आहे या ठिकाणी प्रांजळप्रमाणे, ही माणसं आपली माणसं आहे, आपल्या घरातली माणसं समजून कोविडच्या या मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना आपण स्वतः या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण त्यांना ॲडमिट करून घेत होते, आपल्याकडे रिपोर्ट आहे, आपल्याकडे सगळे डाटा त्या ठिकाणी उपलब्ध आहे, आपण स्वतः त्या ठिकाणी विशिष्ट कमिटी तर आपली जिल्हा व्यवस्थापन समिती आहे, पण जी मंडळी या मृत्युमुखी झालेली आहेत त्यांच्या घरी वैयक्तिक स्वतः जाऊन काही टीम पाठवून, काही प्रतिनिधी पाठवून त्यांची डॉक्युमेंटेशन करून घ्यावे. ऑफलाईन पद्धतीने हे व्हावं असं मला वाटतं. नक्कीच, म्हणजे खरं तर एकीकडे आपण बघतो मदत जाहीर करण्यात आली आहे, मात्र तांत्रिक अडचणी देखील त्यात निर्माण झालेल्या आहे. काय वाटतं राज्य सरकारने याबाबत खरं तर काय करायला पाहावं? राज्य सरकारचा हा उपक्रम खरोखरच छान आहे, परंतु आता शिशिर भाऊंनी जे सांगितलं की ही जी मदत आहे ही फार कमी प्रमाणाची आहे, तर ही वाढीव मिळावी असं वाटतं. नक्कीच कुठेतरी वाढीव मदत देखील मिळायला पाहिजे. मात्र आपण बघतोय की अनेक कुटुंब जे आहेत खरं तर त्यांचा कुटुंबाचा आधार गेलेला आहे, छत्रछाया गेलेली आहे, उद्योग नाही, व्यवसाय नाही, उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने जी काही मदत जाहीर केली ती देखील मिळत नाही आहे. काय वाटतं राज्य सरकार त्याकरता काय प्रयत्न करायला हवे? राज्य सरकारने या प्रकारची सखोल चौकशी करायला हवी की कोणाला मदत मिळाली आहे नाही आहे. आणि 1 लाख महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी 1,43,000 लोकांचे बळी गेलेले, त्यापैकी कमीत कमी 50% लोकांना सुद्धा मदत मिळालेली नाही. आणि त्यांनी ही 50,000 रुपये मदत म्हणजे खूप कमी आहे, तोडकी आहे. त्यांनी जास्तीत जास्त मदत करावी आणि ज्या लोकांना मदत मिळालेली असेल त्या लोकांना त्यांनी सखोल चौकशी करून मदत करावी. नक्कीच आपण बघतोय की खरं तर अनेक कुटुंबाचे जे कुटुंब प्रमुख गेलेले आहेत त्यांची खरं तर कुठेही भर निघणार नाही. मात्र आता जी काही राज्य सरकारने मदत जाहीर केलेली आहे ती देखील मिळत नाही आहे. अशा कुटुंबांना आधार मिळावा म्हणून आता कुठेतरी राज्य सरकारने प्रयत्न करणं अपेक्षित आहे. मात्र जाचकट्टी त्यामध्ये टाकण्यात आलेला आहे. एकंदरीत आता खरं तर राज्य सरकारने याबाबत काहीतरी निर्णय घ्यायला हवा. काय आपल्याला याबाबत वाटतं की एकंदरीत ज्या काही अटी आहेत, निर्णय आहेत, अद्यापही मदत मिळत नाही आहे?
तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही एक समिती स्थापन करावी की बा त्या समितीद्वारे की बा किती म्हणजे त्याचा अहवाल डिक्लेअर करावा, किती लोकांपर्यंत आतापर्यंत मदत पोचलेली आहे, कितीपर्यंत नाही पोचलेली, आणि परिस्थिती इतकी भयानक आहे की बा ज्या घरातला कर्ता मनुष्य गेलेला आहे तिथे समजा मुलं, समजा त्यांची मिसेस, आई वडील जे असतील त्यांचे काय हाल होत आहेत, त्यांच्यासाठी सरकारने म्हणजे जे मुलं अनाथ झालेले आहेत त्यांच्यासाठी काय सरकारने काय केलेलं आहे ते समितीद्वारे सरकारने समिती स्थापन करावी आणि त्याच्याद्वारे डिक्लेअर करावं. नक्की शुभम, आपण बघतोय खरं तर ज्या कुटुंबाचा आधार गेलेला आहे, अनेक मुलं बालके अनाथ झालेली आहेत, अशांना कुठेतरी राज्य सरकारने मदत होऊ घातलेली आहे, ती कुठेतरी करावी. त्यातले जे काही जातक अटी आहेत त्या देखील कुठेतरी त्याच्या त्रुटी दूर करून लवकरात लवकर अशा कुटुंबियांना मदत मिळावी अशी अपेक्षा जी आहे ती नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे. शुभम. ठीक आहे, तर सरकारनं जाहीर केलेली मदत काही कुटुंबांपर्यंत पोहोचली आहे, तर काही कुटुंब अद्याप देखील त्या मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. या सगळ्याचा आढावा आपण औरंगाबाद, पिंपरी चिंचवड, KDMC, जळगाव, इगतपुरी या ठिकाणावरून घेतलेला आहे. ही सगळी विदारक परिस्थिती आपण पाहिलेली आहे. कुटुंबांना मदतीची गरज आहे. आता तरी या कुटुंबांची आर्तहाक मुख्यमंत्र्यांनी ऐकावी हीच अपेक्षा. CM मला तुमच्याशी बोलायचे मध्ये वेळ इथेच झाली थांबण्याची. नमस्कार.